सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे आणि बिग बॉस मराठी फेम धनंजय पवार आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारीमध्ये पोहोचल्यात आणि या दरम्यान त्यांनी वारीमधल्या वारकऱ्यांच्या जेवणाची सोय कशी असते या संदर्भात त्यांनी वारकऱ्यांसाठी जेवण बनवणाऱ्या महिलांशी खास पुढारी न्यूजसाठी संवाद साधलाय। दीपीदादांचा संवाद बघूयात। तर नमस्कार, आम्ही आता आलो आहोत वारकऱ्यांच्या या वाल्हे या गावातील या तळावरती, जिथं पालखी विश्रांतीसाठी थांबते। आणि जसं पंढरपुरात जाण्यासाठी किंवा विठ्ठलाकडे जाण्यासाठी जशी एक ओढ असते आपल्याला, म्हणजे ज्यांच्याकडे आपल्याला आपोआप आपण खेचलं जातं ना, तसं आज इथं जेवण बनवताना आम्ही बघतोय आणि आम्ही या ठिकाणी खेचलं गेलो, कारण पुरुष मंडळी सगळे जेवण वगैरे बनवत आहेत। तर आपण भेटूया त्यांना, या माझ्यासोबत। मामा काय म्हणताय? रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। किती लोकांचं जेवण बनवत आहे? आम्ही रोज 1200 रुपयाचं जेवण। रोज 1200 लोकांचं जेवण? 1200। तुम्ही घरी कधी जेवण बनवलंय का? हो, बनवतो ना। आमच्या मंदिरामध्ये काय कार्यक्रम असला तर आम्हीच बनवतो। अच्छा, हो, मंदिरामध्ये झालं। हा। घरी कधी बनवलंय का? नाही, घरी एवढं कुठलं आलं। आणि घरात आपण जेवण वगैरे बनवताना आपल्याला भीती वाटते बघा, की बाबा मीठ बरोबर असेल का, चव बरोबर असेल का, सगळं बरोबर? आपलं मी घरी भाज्या वगैरे मीच बनवतो। हो, चांगलं बनतं? नंबर 1 भाज्या बनतो। इथं कधी असं भीती वाटली का? नाही, काहीच अजिबात वाटत नाही। 18 वर्ष झाले आम्ही दंडी करतो आम्ही। आणि कधी काय कमी जादा पण झालं काहीच नसेल? नाही, कोणत्याच गोष्टी कमी नाही। चवीमध्ये काय फरक पडलाय का? नाही, काहीच नाही। दरवर्षी जेवण तुम्हीच बनवता? हो, आम्हीच बनवतो। हे सगळं आम्ही करतो। हे सगळ्या जणी, हे सगळी व्यक्ती, सगळे तुम्ही मिळून हे जेवण बनवताय? हो। तर नमस्कार, आता या सगळ्या काकी, आजी, मावशी सगळ्या दिसायला लागल्यात। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। काय म्हणता जेवण? थांबा, मी प्रश्न विचारतो, मग आजी उत्तर द्याल तुम्ही। तर किती लोकांचं जेवण बनवताय? 2000 लोकांचं जेवण बनवतो। त्याच्यापेक्षा जास्त असली तर जास्तीचं बोलवतो। कधी हात थकल्यासारखं वाटतात काय? अजिबात वाटत नाही तसं काही। आता एवढं कंटाळा येत नाही। आता एवढं चालत तुम्ही येताय, हा। चालत पालखी बरोबर यायचं, इथं आल्यानंतर लगेच या जेवणाच्या तयारीला लागायचं, दमतोय काय माणूस? नाही, दमत नाही माणूस अजिबात। शरीरानं नाही, जर मनानं तर दमता का? नाही, अजिबात नाही। मनानं सुद्धा दमायला होत नाही? नाही। काय कारण आहे याच्या पाठीमागं? माऊलीची कृपा, पांडुरंगाची कृपा। इथं प्रत्येकाच्या तोंडात उत्तर एकच असते, माऊलीची कृपा, पांडुरंगाची कृपा। आणि या कृपेचं वैशिष्ट्य फार मोठं आहे। तर मला काय म्हणायचं आजी, एवढ्या लोकांचं जेवण बनवत असताना, हे सगळं साधन सामग्री गोळा करत असताना काहीतरी अडचण आली का? अजिबात काही अडचण आली। आम्ही एकामेका गोळ्या मेळानं गोळा करतो, भांडण करत नाही, काय नाही, व्यवस्थित कामं करतो सगळी। हे म्हणजे आश्चर्य झालं, बायका भांडत नाहीत? बरोबर आहे तुमचा बाबा। आम्ही मिळून मिसळून कामं करतो, भांडण करत नाही। मग हे प्रत्येक महिलेनं एक गोष्ट शिकण्यासारखी आहे, म्हणजे आता तुमच्या माध्यमातून मला कळालं, घरात सुद्धा राहताना असं मिळून मिसळून राहायला पाहिजे की नाही? हो, राहायलाच पाहिजे घरात पण। सासवा सुनांनी, जावाजावांनी, नंदानंदांनी, नंदासुनांनी भांडायचं नाही? हो, नाही भांडायचं अजिबात। आहे का नाही? हो। कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज जय